नमस्कार. महाराष्ट्र 18 न्यूजमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत आहे. खरं तर आपण बघतो की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा महासंग्राम जो आहे तो चालू आहे. यातच आत्ता काही दिवसच आहेत ते उरलेले आहेत. म्हणजेच 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला निकाल देखील आहे. अनेक उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यातूनच प्रभाग क्रमांक 21 मध्ये अनुसूचित जाती जमाती अ मध्ये अश्विनी जाधव ह्या देखील निवडणुकीच्या मैदानात आहेत. ताई तुमचं खरं तर आज आमच्याकडून स्वागत आहे. मला एक असा साधा प्रश्न आहे माझा, की तुम्ही आज निवडणुकीला सामोरे जात आहात. काय व्हिजन घेऊन तुम्ही लोकांच्या समोर जाणार आहात? काय व्हिजन असणार आहे तुमच्याकडे प्रभागाचं? अ, सर्वांना माझा जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी सौ अश्विनी आशिष जाधव, प्रभाग क्रमांक 21 अ मधून शिवसेनेची अधिकृत उमेदवार. तर जसं तुम्ही मला विचारलत की प्रभागासाठी तुमचं विजन काय व्हिजन आहे? काय असणार? माझं विजन हेच आहे की मी त्या प्रभागामध्ये गेल्या 10-12 वर्षापासून राहत असून हं. तिथल्या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या माझ्या समोर आहेत हं. आणि त्या लोकांच्या प्रोत्साहनानेच मी हा पाऊल उचलला आहे बरोबर. आणि या उमेदवारीला उभी राहिली आहे. बरं, तुम्ही म्हणलाय की मी ज्या प्रभागात राहते त्या त्या समस्याचं निवारण करायला तुम्ही उभा राहत आहे. असं काय म्हणजे समस्या आहेत? कुठल्या समस्या आहेत? तुम्हाला असं काय जाणवल्यात समस्या? तिथे सर्वात मोठी समस्या ही आहे की ड्रेनेज लाईन आहेत. हं, त्यानंतर पाणी पुरवठ्याच्या समस्या आहेत. हं, शिक्षण सुविधा आहे, आरोग्य सुविधा आहेत. हं. तर या सगळ्या समस्यांचं निवारण म्हणजे त्या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बरोबर. आता आपण जर बघितलं तर अ जागेसाठी अनेक उमेदवार तिथं इच्छुक म्हणून आहेत किंवा इच्छुक तर नाहीतच आता डायरेक्टली उमेदवार आहेत. अनेक उमेदवार आहेत. पण इतरांपेक्षा तुमच्यामध्ये असं काय वेगळं आहे, की लोकांनी तुम्हाला मतदान करावं? इतरांपेक्षा हेच वेगळं आहे की मी सर्वसाधारण महिला आहे हं, आणि सर्वांच्या ज्या समस्या आहेत, हं, जे समोरील उमेदवार आहेत त्यांच्यापेक्षा जास्त मी समजू शकेल असं मला वाटते. कारण मी त्यांच्यातच राहत आहे. त्या लोकांच्या समस्या माझ्यापर्यंत हं. आहेत आणि त्या लोकांच्या प्रोत्साहनानेच मी हे पुढे पाऊल उचललेलं आहे. बरं. एकच आता तुम्ही ठीक आहे, सगळ्यांमध्ये तुमचं एक सर्वसाधारण म्हणून तुम्ही हे केलंय. पण आता जर बघितलं तर म्हणजे इतर जे उमेदवार आहेत, म्हणजे इतर पार्टीचे, ते धनदाटके आहेत. त्यांच्याकडे पैसा आहे, धन आहे, दौलत आहे. हो. पण अशा उमेदवारा पुढे तुम्ही टिकणार आहात का? नक्कीच. कारण की आपण पैशांसाठी नाही हं, तर सर्वसाधारण जे लोकं आहेत, आपली हं, जनता आहे, हं. त्यांच्यासाठी आपण उभा आहोत. म्हणजे टिकणार. टिकणार नक्कीच. मग अशा वेळेस आता अनेक वेळा आरोप होतात, की या उमेदवारांनी पैसे वाटले, त्या उमेदवार पैशाच्या जीवावर निवडणुकी जिंकतायत. हं. आता तुम्ही म्हणले सर्वसाधारण आहे. तुमच्याकडे तर पैसा नसेलच. नाही. एकतर तुम्हाला नौकेत असताना एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला संधी दिली. बरोबर. त्या संधीचं कसं सोनं करणार आहात तुम्ही? जसं शिंदे साहेबांचं आपण नाव घेतलं. शिंदे साहेबांनी जे महिलांसाठी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे. हं. तर ही योजना पुढे अजून सातत्याने कायमस्वरूपी चालू कशी ठेवता येईल आणि त्यात अजून काही वाढ करता येईल का? याचा पण मी प्रयत्न करणार आहे. बरं ताई, तुम्ही एक महिला आहात, एक मतदार म्हणून तुम्ही आज निवडणूक लढतायत. हो. अशा कुठल्या महिलांच्या समस्या आहेत त्यावर तुम्ही काम करणार आहात? महिलांच्या जसं समस्या आहेत आपल्या प्रभागामध्ये हं, बऱ्याच अशा महिला आहेत की घरगुती कामाला जातात. हं. तर त्या घरगुती काम करत असताना पण त्यांना अजून काही सरकारकडून मोबदला देता मदत येईल का? मिळत नाही. हां. मदत मिळेल का? जसं जसं की आता ही लाडकी बहीण योजना बरोबर. चालू आहे. तसं अजून घरगुती ज्या कामगार महिला वर्ग आहे, हं. त्यांच्यासाठी आपल्याला अजून काही सरकारकडून मदत किंवा अजून दुसरं काही हं. सरकारकडून योजना राबवण्यात येतील का? हं. याचा मी प्रयत्न. बरं, आता 2च दिवस बाकी आहेत मतदानाला. हं. तर प्रभागातील मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? येत्या 15 तारखेच्या लोकशाहीच्या उत्सवाला माझं एवढंच आव्हान असेल की सर्व लोकांनी बाहेर पडून शिवसेनेच्या धनुष्यबाणाला बहुमताने विजयी करावा. आणि निश्चितच आपण बघतोय की ह्या होत्या प्रभाग क्रमांक 21 मधल्या अ गटातील अश्विनी जाधव आणि त्यांनी जो काही निर्धार केला आहे, की आपण या निवडणुकीला जात असताना त्यांनी अनेक समस्याचं निवारण करणार असल्याचं देखील सांगितलंय. त्याचबरोबर माझ्या प्रभागामध्ये ज्या काही महिला आहेत, त्या
जास्त करून धुनी भांडी आणि घरकाम करायला जाणाऱ्या आहेत. मी जर समजा नगरसेवक झाले आणि निवडून जर आले, तर या महिलांना सरकारकडून कशी मदत करता येईल किंवा महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाकडून कशी मदत करता येईल, हे देखील त्यांनी स्पष्ट केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तुर्तास येथे थांबू. भेटूया नवीन उमेदवारासोबत. तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र 18 न्यूज.